मध्यंतरी माझ्याकडे एक सिनेमा एडिटला आला होता. आता काय सांगू, 15 माणसं एकाच घरातली होती, कारण तेच प्रोड्युसर होते. त्या हिरोला त्याच्या गल्लीत कोण ओळखत नव्हतं. तर त्याचं फन टाइमला मी कटआउट जरी लावला तरी येणार आहे का कोण. पण नाटकाची रिहर्सल ही सुद्धा तुम्ही प्लॅनिंग प्रमाणेच केली पाहिजे. हा 3ला येतोय, हा 2ला येतोय, हाकलून द्या ना त्याला. करेक्ट आहे. पण हाकलून द्या ना त्याला. मध्ये मी एक नाटक बसवत होतो, तुझाच मित्र आहे, मोठा नट होता तो, पण मी हाऊ देईल 3ऱ्या दिवशी मी त्याला हाकलून दिला. चांगलं कमर्शियल नाटक होतं, त्याच्यासाठी मी मुंबईत प्रॅक्टिस ठेवली होती. अच्छा हो का, बरं मी तिकडे येतो. हा सर, कुठला डायलॉग घेऊ. त्याच्याबरोबर 2 प्रतितीयश नट होते तिथं. त्यातला एक नट आता ते एक्सपायर झाले, पण त्या नटाकडनं मी शिकलो. तो एवढा मोठा नट, तो तालीम हॉलमध्ये येताना मोबाईल बंद करून यायचा. 30 प्रयोग झाले, 32व्या प्रयोगाला विसरतो कसा भाऊ तू. अभिषेक फ्रंट झाला ना बॉडीली की तुझा स्पॉट आला पाहिजे. आणि डायलॉग पाठ करताना बरीच लोक काय करतात की रट्टा मारतात. ह्या माणसाने एक्झॅक्टली म्हणायचंय काय, दाखवतो जाता बघ आपला आवाज आहे ना भारी है ना. मग कधी कधी वाक्य असतं, आणि बघता बघता भाऊसाहेब घोड्यावर बसून नाहीसे झाले. रट्टाच मारतो ते. सगळं झालं, प्रयोगाचा दिवस आहे, तो रट्टा मारलेला असतो, अर्थ समजून घेतलेला नसतो. हा बघतो इकडं तिकडं, नजर लाईट बीट आलाय, आता बघ असं वाक्य टाकतो ना, असं मलाच म्हणतो आणि घसरतो. आणि बघता बघता घोडा भाऊसाहेबांवर बसून नाहीसा झाला. नमस्कार, स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट A to Z पॉडकास्ट मध्ये मी अभिषेक रत्नबारखे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या आवडत्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे पुण्याचे नाटकवाले. नाटक या प्रकाराचाच पुढचा एक प्रकार जो मनोरंजन क्षेत्रातला आहे तो म्हणजे चित्रपट. आज आपल्यासोबत आहेत या दोन्हीही प्रकारांमध्ये खूप यशस्वीपणे दिग्दर्शन केलेले, अनेक कलाकार, अनेक तंत्रज्ञ तयार केलेले प्रथितयश सिनेनाट्य दिग्दर्शक सुनील नाईक सर. सुनील सर, तुमचं A to Z पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. मला सुरुवातीलाच सांगायला आनंद पण होतोय, थोडं प्रेशर पण आहे की मीही सुनील सरांचाच विद्यार्थी आहे. या क्षेत्रातले माझे गुरु सुनील नाईक सर आहेत. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर, की आज जे काही आहे ते तुमच्यामुळे, तुम्ही जे शिकवलं त्यामुळे आहे. आणि आज पहिल्यांदाच खरं तर म्हणजे आमच्या गप्पा खूप होतात अनेक विषयांवर, खूप हेल्दी चर्चा होतात, पण या दोन्ही क्षेत्रांबद्दलची काही माहिती जाणून घेण्याची माझी पहिलीच वेळ आहे सरांकडनं. आणि तशी माझी पण पहिलीच वेळ आहे मित्रांनो. हा जरी माझ्याबरोबर असला ना, तरी याच्याबरोबर समोरासमोर काम करण्याचे क्षण मला जे आले त्याच्यामध्ये मी हा कसा आहे हे चांगलं ओळखून आहे. हे कसा आहे बद्दल थोडंसं पॉडकास्ट दरम्यान कळेलच. सर, चित्रपटाकडनं नाटकात प्रवास झालाय का नाटकाकडनं चित्रपटाकडे प्रवास? ऑब्व्हियसली नेहमी जसा इतरांचा होतो की आधी नाटकाचीच आवड लागते कुठल्या तरी एका छोट्याशा वयामध्ये, मग ती वाढत जाते, मग जमतात मित्र, मग स्पर्धा येते, मग अमुक होतं, मग तमुक येतं. म्हणजे 80% माणसं मला तरी वाटते की जी फक्त जो अभिनयाचा टांगटांग कंड असतो ना त्याच्यामुळे येतात. आणि नंतर मग समजा काही लोकांना कळतं की जसं मी आलो, माझं स्पष्ट सांगतो की अभिनयाचं आवड आहे वगैरे, ग्रुप झाला. एका क्षणी मला वाटले की अरे हे काय आपल्याला जमत नाही, आपल्याला जरा एक वेगळ्या गोष्टीमध्ये आनंद मिळतोय. त्यामुळं मग मी अभिनयातनं, नाटकाच्या अभिनयातनं मग मी थोडा तंत्राकडे वळलो आणि असा तो प्रवास सुरू झाला. आणि मग पुढे बऱ्याच कालावधीने आपण चित्रपटाकडे गेलो. दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा नाटक आवडलं का चित्रपट आवडला? म्हणजे तंत्र पहिल्यांदा आवडलं की पहिले नाटकच? नाही, पहिलं नाटकच. कारण नाटक करत असताना असं काही डोक्यात हेच नव्हतं ना की आपण पुढे चित्रपट करूयात वगैरे वगैरे. एका गोष्टीवर तरी आपल्याला कमांड मिळून मग पुढे जाण्यात काही. सुरुवात कुठनं झाली? सुरुवात म्हणजे अशीच की आवड असताना बालनाट्य, विनिता पिंपळखरे वगैरे यांच्याकडे बालनाट्य, मग एकांकिका स्पर्धा. मग एकांकिका स्पर्धेच्या एका पीक लेवलवर असं वाटलं की थोडंसं आपण अभिनयाकडनं जाऊन एक वेगळं करूया. आपल्याला कल्पना करायला आवडतंय, आपल्याला एखादी गोष्ट सुचत जाते, म्हणजे ज्याला तुम्ही आत्ताच्या भाषेत ओघ, लवचिकता आणि नाविन्यता म्हणता, ते सुचत जातं. तर आपण ट्रॅक बदलूयात आता. नाहीतरी मग मला माझी एक कुवत पण लक्षात आली नाही का, अभिनय आपल्याकडे तसं
रंगमंचीय पर्सनॅलिटी नाहीये. जरा भरदार दिसलं पाहिजे 28x30च्या रंगमंचावर. मग तो ट्रॅक मी चेंज केला. पण आधी तंत्रापेक्षाही आधी आपण जसं आपल्या चर्चेमध्ये पण होते की मी कंटेंट जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आता हे उत्तर दिलं अभिनेता म्हणून. तुम्ही आता एक शब्द वापरलात की रंगमंचाच्या चौकटीमध्ये ती शरीरयष्टी दिसली पाहिजे, आपण तसे दिसलो पाहिजे. मला जेन्युइनली एक सांगा, डिरेक्टर म्हणून रंगमंचावर खरंच कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत अभिनेता म्हणून काम करण्यासाठी? अभिनेता म्हणून काम करण्यासाठी मी तर असं म्हणेल की आता बरेचसे नवीन नवीन लोक पण येत आहेत. आजच्या मध्ये मला असं जाणवलं की आता मिक्स झाली आहे वैचारिक ही. मग नाटक पण करायचे, मग त्याच्यात आता सिरियल बघितलेली असती ती चौकट पण येते आणि मग सिनेमा पण घुसतो. तर नाटक हे नाटक असावं असं मला वाटतं की जर आपण तसं फॉर्मॅट केलं तर नाटक इज अ लाईव्ह मीडिया असं मी समजतो. मग 5 बरोबर. फुटाचा मी असेल तर मी 5च फूट दिसणार आहे. म्हणजे अभिनय येणं ही माझी गरज आहेच. आणि ते काय ती दिग्दर्शकाची पण खूप मोठी जबाबदारी असते. मी जरी मठ्ठ असलो तरी माझ्याकडनं काढून घेण्यासाठी तुम्ही आहात. पण हे करत असताना मला अभिनयापेक्षाही जास्त असं वाटतं की रंगमंच एक माध्यम आहे, या माध्यमाचा आधी अभ्यास केला पाहिजे. अभिनय करणारच आहोत पण हे कित्येक लोक आहेत एकांकिका करणारे 300 रुपयाचं तिकीट काढून नाटक बघत नाही. त्यांना एक्झॅक्टली आत कुठं जायचं इथपासून सुरुवात असते. मग मेकअप रूम कुठे आहे, विंग्स कुठे आहेत, विंगेपासून इथलं अंतर काय आहे माझं. 28x30चा रंग म्हणजे मला मिळाल्यावर सेट लागल्यानंतर मला प्रत्यक्ष वावरायला किती जागा मिळणार आहे. नाटकातले लाईट असे तिरपे वरून येतात. बरोबर. ह्या ज्या गोष्टींचा माध्यम म्हणून आधी अभ्यास करावा. मायक्रोफोन मी कुठेतरी रंग शीर्षाजवळ असतो, दिग्दर्शकाने उभं केलं असतं. मायक्रोफोन 15 फुटावर असतो. मग मला प्रोजेक्शन म्हणजे काय हे जाणून प्रोजेक्शन घ्यायचंय. किती पाहिजे? मला आवाज मोठा करायचा नाही पण माझ्या वेव्स निदान त्या मायक्रोफोन पर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर या ज्या गोष्टी आहेत ह्यांचा खरं तर अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मला स्वतःला एक अनुभवातलं मी शिकलो की तेव्हा काडीचीच अक्कल नव्हती. पण जेव्हा भरतला ते नाटक होतं आणि कपडे बदलायची वेळ आली तेव्हा दिग्दर्शक किंवा आमच्यापैकी कोणीच तो विचार केला नव्हता की ब्लॅकआउट होणार 30 सेकंदाचा आणि कपडे बदलून तुम्हाला परत यायचं. आमच्यापैकी कुणीही अभ्यास केला नव्हता की भरत स्टेजवर आहे, मग धाड 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 पायऱ्या उतरून खाली तळघरात जायचे, तिथं कपडे मांडलेले आहेत, मग ते कपडे बदलायचे, मग जिना चढत वर यायचं, तोपर्यंत 30 सेकंद होऊन गेलेले असतात. तर हे जे माध्यम आहे की मला जेव्हा सादरीकरण करताना मी टोटली फ्री असलो पाहिजे या दृष्टीने रंगमंचीय क्षेत्रफळ आणि याचा अभ्यास करावा. तुम्ही दोन्ही माध्यमात काम करताय. आजच्या काळामध्ये एक जो सगळ्यात मोठा विषय आहे, नाटकात सेलिब्रिटी असल्याशिवाय नाटक चालत नाही असा एक समज, आपण म्हणू समज आहे माझा, असं कुठेही ठाम स्टेटमेंट नाहीये, पण असा एक समज आहे की सेलिब्रिटी असल्याशिवाय नाटक चालत नाही. अजून एक बघितलेली गोष्ट, तो सेलिब्रिटी सिनेमातला असावा याही पेक्षा आजकाल एक नवीन हे झालंय की तो डेली सोप मधला असावा. म्हणजे टीव्ही सिरियल्स मधला सेलिब्रिटी स्टेजवर असेल तर बुकिंगलाही फरक पडतो, तर नाटक पण चालतं. हे कितपत गणित करेक्ट आहे किंवा हे कॅल्क्युलेशन झालंय का आता की असंच असलं पाहिजे? बघा म्हणजे मी अभ्या तुझी माफी मागतो आणि मला आपल्या पॉडकास्ट बघणाऱ्यांना पण माफी मागतो. कदाचित माझं बोलणं उद्दामपणाचं वाटू शकतं म्हणून आधीच माफी मागतो. खरं तर सेलिब्रिटी वगैरे हे शब्द कुठनं आले? जर म्हणायचंच झालं तर जो सेल होतो तो सेलिब्रिटी. बरोबर. मग असे सेल होणारे कोण आहेत? आणि जे कोणी सेलिब्रिटी आहेत हे सेलिब्रिटी म्हणून जन्माला आले नाहीत रंगमंचावर, ते करतच आले करत गेले. त्यामुळे मला असं फरक वाटत नाही. पण नाटकाचा जेव्हा अभ्यास आपणही जेव्हा मी तुम्हालाही सांगायचो नाटकाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा फार पूर्वीच्या काळी सुद्धा जी फॉर एक्झाम्पल लग्नाची बेडी, अमकं तमकं ढमकं ही जी नाटकं होती ही पोचवण्यासाठी ऑडियन्स मर्यादित होता, ही पोचवण्यासाठी त्यावेळेसच्या लोकांनी मग ते संयुक्त प्रयोगांचं खूळ काढलं. बरोबर. की याच्यावर हा सिनेस्टार असला पाहिजे, ही सिनेमा नटी असली पाहिजे. मूळ उद्देश त्यांचा होता की नाटक बाहेरपर्यंत पोचावं. आजच्या सारखं काहीच नव्हतं. आज रील स्टार पण स्वतःला सेलिब्रिटी समजतो.
मग हु इज द सेलिब्रिटी? तर सेलिब्रिटी तोच की त्याला नाव नाहीये, पण तो इतका तगडा अभिनय करतो, इतका तगडा अभिनय करतो. मग 10 वेळा आपण गेलो ना नाटकाला की तोही सेलिब्रिटी होतो. तर पण मग असं- यामध्ये ज्यांना खरंच नाटक करण्याची किंवा ज्यांना खरंच अभिनय करण्याची तळमळ आहे किंवा जे तळमळीने खरंच करतात त्यांना चान्स मिळत नाही किंवा त्यांना कमी चान्स मिळतो, ते कधी सेलिब्रिटी होणार हा प्रश्न नाही पडत आहे. नाही, आता कसं आहे की माध्यम जसजशी वाढत वाढत गेली तसं त्याच्यामध्ये काम करणाऱ्यांची संख्या पण वाढली, बरोबर. अगदी फार पूर्वीचा जमाना घेतला तर अगदी फार पूर्वी आपल्या जन्माच्या आधी की दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर यांच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतंच ना. जी काय कुस्त्या चालायच्या त्या तिघांमध्ये चालायच्या आणि ती त्यांची ओन प्रोडक्शन हाऊसेस होती. आज संख्या वाढली. त्यामुळे बऱ्याच वेळेस कसं होतं की मला जर संधी मिळायची असेल तर मला पण गेलं पाहिजे ना. आज खूप आता तुमचं फॉर एक्झाम्पल स्वयंभूचं प्रोडक्शन हाऊस आहे, मोठं प्रोडक्शन हाऊस आहे. स्वयंभूला काय माहिती की सुनील नाईक अमुक अमुक आहेत, ढमुक ढमुक आहेत. मला एक बायोडेटा घेऊन स्वयंभूकडे यायला पाहिजे, कारण मी एकटाच आहे का? स्वयंभूकडे माझ्या आधी 10 लोकांची लाईन लागलेली आहे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे कलाकारांमधला हा जो एक इगो असतो ना, "वाह, आपण नाही किसके पास जाएगा", हा थोडासा काढला, कारण आपण बरोबर, हे काम आपण स्वतःहून स्वीकारलं. बरोबर. आपल्याला कोणी बंदूकला नाटकात काम कर नाही तो गोळी घालत तुला असं आपण केलेलं आहे. त्यामुळे इथलं चांगला येणारा अनुभव आणि वाईट येणारा अनुभव हे दोन्ही स्वीकारले पाहिजे. मला गेलं पाहिजे. आणि फॉर एक्झाम्पल आत्ताच्या लेवलला मला एक चांगली गोष्ट जाणवते की आत्ता नाही म्हटलं तरी नाटकासाठी बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झालेले आहेत, ज्याला आपण स्पर्धा म्हणू. पूर्वी ते पुरुषोत्तम करंडक एवढंच एक होतं. आज जेवढी मोठी गँग आहे ही त्या पुरुषोत्तम करंडक मधलंच वर गेलेली, वर गेलेली गँग. बरोबर. आता बऱ्याच वेळेस कसं होतं की प्रोडक्शन हाऊसेस वगैरे जे आहेत ते सुद्धा त्यांना सुद्धा ग्रो व्हायचंय ना. त्यांना काही सेलिब्रिटीची गरज नाही, पण प्रोडक्शन हाऊसेसचे प्रतिनिधी सुद्धा आज पृथ्वी थिएटरला जात असतात, वेगवेगळ्या स्पर्धांना हजेरी लावत असतात. मग मी तिथे जर माझं प्रशंसात्मक काम केलं तर डेफिनेटली मला स्वयंभू स्वतःहून बोलवणार आहे. करेक्ट. याचं अतिशय चांगलं उदाहरण मला असं वाटतं मित्रांनो की ऑल दी बेस्ट हे नाटक. बरोबर. ते प्रोड्युसर्सनी स्पर्धेमध्ये बघितलं आणि ते रंगमंचावर आलं. जर ऑल दी बेस्ट नाटक जेवढं जीव खाऊन त्या तिघांनी केलं नसतं, ऑल दी बेस्ट नंतर 3 मराठीला का होईना तुम्हाला चांगले ऍक्टर मिळाले, संजय नार्वेकर, अंकुश आणि भरत जाधव. करेक्ट. ते जज करण्यासाठी तिथेही उतरत नाही तो लोक. ते हे प्लॅटफॉर्म आहेत ना, तर वापर केला पाहिजे. आता कित्येक आत्ताची सुद्धा नाटकं आहेत, कुठे कोणाला माहिती हो सेलिब्रिटी. आज तुम्ही मगाशी एक आवी तू हे केलंस की सिरियल मधला सेलिब्रिटी पाहिजे. मला तर डेफिनेटली सांगतो मी, चल मला सिरियल मधल्या 10 नटांची नावं सांग. ती माणसं ते कॅरेक्टर म्हणून ओळखले जातात. बरोबर आहे. हा ना. सुनील नाईक मी झुंजारराव असेल तर माझी आयडेंटिटी झुंजारराव होते. असा झुंजारराव किती लोकांना माहिती. बरोबर. सिनेमाची गोष्ट वेगळी आहे, त्याची आपण गल्लत करू नये. त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की सेलिब्रिटीलाच घेतलं पाहिजे, अमकं घेतलं. शंकरशन कुठे सेलिब्रिटी होता, तो स्वतःच्या कर्तृत्वावर झाला ना. मग असं आपलं जज करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. मी आता स्पर्धांचा मुद्दा काढला की स्पर्धांमधनं नवीन पिढी तयार होते किंवा जी आत्ताची आहे ती स्पर्धेतनं झालेली आपल्याला माहिती आहे सगळं. पण स्पर्धेमध्ये नाटक सादरीकरण करण्यासाठीचे जे काही निकष आहेत त्याबद्दल थोडासा संभ्रम होतो कधी कधी. आता राज्यनाट्य चालू आहे, सगळ्या केंद्रांवर राज्यनाट्य स्पर्धा चालू आहेत. राज्यनाट्य स्पर्धेमध्ये स्पर्धा आहे, म्हणजे माझा एक भाबडा प्रश्न असा आहे की स्पर्धेमध्ये आपण नवीन काहीतरी घेऊन आलो तर ती स्पर्धा होईल. आज राज्यनाट्य स्पर्धेचा तक्ता बघितला तर प्रत्येक केंद्रावर किमान 2 किंवा 3 नाटकं अशी दिसतात की जी खूप काळापासून होऊन गेली आहेत, म्हणजे झाली ती गाजवली आहेत अनेकांनी नाटकं, आणि चांगल्या चांगल्या संस्था तीच नाटकं परत आणतात. काय कारण आहे पण मग? कारण म्हणजे मला असं वाटतं पर्सनली, कारण आपण स्वतः पण त्याच फेजमधनं गेलेलो आहोत. कधी कधी काही मग असे संस्कार घडत जातात. आता काय होतं, राज्यनाट्य स्पर्धेत मी उतरतो
मी पार्ट टाइम उतरतो ना राज्य नाट्य स्पर्धेला. बरोबर. मी नंतर काही पूर्ण वेळ व्यावसायिक वगैरे मधला नसतो. पण मग राज्यनाट्य स्पर्धाच फक्त सतत केल्यामुळे आपल्या आधीचे जे सिनियर असतात ते बाळकडून घुसलेलं असतो. नाही हेच भारी, हेच भारी. मला वाटतं आपली सुरुवात तशीच झाली, कारण त्यावेळेस सुद्धा आपल्याला उगाच घेणं ना देणं, कोणी घर देता का घर, हेच आपण करायचो. पण नंतर नंतर हे बदलत गेलं. मग हा एक समज झाला की मला तरी पर्सनली असं वाटतं की जे जे काही नवीन आहे पण ते वाईट आहे असं समजू नये, आणि जे जे काही जुनं आहे ते खूपच चांगलं होतं असंही समजू नये. हा समतोल साधला गेला पाहिजे. हा समतोल साधला गेला पाहिजे. मग ती एक पठडीच झाली. मग ते बऱ्याच लोकांना ते रोल मधली एक फेज होती ज्या जुन्या नाटकांना त्याचा एक मेलोड्रामाचा टच होता. म्हणजे अगदी परत काही लोकांना उद्दामपणाचं वाटेल, पण आता अभ्यास केल्यानंतर, आता जाणवल्यानंतर आपल्यालाही हे जाणवतं की डॉक्टर काशीनाथ घाणेकर सुद्धा मेलोड्रामाचेच चाहते होते ना. म्हणजे थोडा उत्साह सगळं कशाला दिले ती प्राजक्ताची फुलं वगैरे वगैरे. तर तो एक प्रकार होता ना. बऱ्याच लोकांचा असं समजतो थोडा मेलोड्रामा गेला नाही की मग स्पर्धेला परीक्षक खुश होतील, बक्षीस आपल्याकडेच येणार. पण तू म्हणतोस ते खरंय. आज नवीन नवीन माध्यमं आली आहेत, आज सगळं आले. तर मला पण असं वाटतं की ग्रुपमध्ये प्रत्येक जणांनी आपल्याला ऍक्टिंगचा चान्स भेटला पाहिजे, थोडंच आपण संस्थेत राहणार असं न करता, इफ यू लाईक, तुझं वाचन चांगलं आहे, अमुक एक विषय घे, त्याच्यावर तुम्ही लिहा. कारण स्पर्धा ही इनोव्हेटिव्ह असली पाहिजे. एक्झॅक्टली. तीच ती नकोय. म्हणजे उगाच फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये मला म्हातारा करायचा म्हणून मग ते धोतर, मग ते पुणेरी, कशाला पुणेरी पगडी? बरम्युडावरला म्हातारा दाखवा ना. आज आपण तळजाई टेकडीवर पण बघतोच ना, चिकणा म्हातारा असतो, तोही फॅन्सी ड्रेस. इनोव्हेटिव्हचं आता काय आहे, हा चर्चेचा मुद्दा नाहीये. एवढ्या संस्था आहेत, त्यातल्या प्रत्येक संस्थेने हा विचार करण्याचा मुद्दा आहे. बट यू आर राईट, इनोव्हेटिव्हलीच तुम्ही स्पर्धेला उतरलो. आलं पाहिजे. दिग्दर्शन करताना नाटक आणि चित्रपट दोन्ही माध्यमात काय फरक वाटतो? तुम्ही कशा पद्धतीने दोन्ही माध्यमात वेगवेगळ्या पद्धतीचं दिग्दर्शन करताना तुम्हाला काय वाटतं नक्की? नाही वाटत काहीच नाही, पण दोन्ही मधली एक कॉमन गोष्ट काय, तर स्टोरी टेलिंग. करेक्ट. स्टोरी टेलिंग नाटकातही कथा सांगण्याचं काम आहे, सिनेमातही कथा सांगण्याचं काम आहे. दिग्दर्शक हा स्टोरी टेलर असला पाहिजे असं पर्सनल इतक्या वर्षाच्या वाचनातनं माझं मत झालेलं आहे, आणि मी तसा होण्याचा अजूनही प्रयत्न करतोय. कारण गोष्ट तुझी आहे, तू लेखक असशील तर आता गोष्ट तुझी, तू तुझ्या हिशोबाने लिहिली आणि मला दिली, चला सांगा ही गोष्ट. म्हणजे ही गोष्ट आता होतं काय की बेसिक फरक हा जाणून घेतला पाहिजे की नाटकामध्ये लेखकाची गोष्ट ऍज अ डिरेक्टर मी सांगतो, पण ती नटांच्या थ्रू सांगतो. चित्रपटामध्ये मला ही जी गोष्ट सांगायची आहे ही मी तंत्राच्या साह्याने सांगतो. हा 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 फरक मेजरली हे मी तंत्राच्या साह्याने सांगतो. म्हणजे मला तरी असं वाटतं की मी बोलतो लोकांशी सिनेमामध्ये, नाटकामध्ये नट बोलत असतात. आणि हा एक महत्वाचा भाग घेतला, माध्यम दोन्ही वेगळी आहेत. पण मी नाटकालय भारी करतो म्हणून मी सिनेमा भारी करेल असं होत नाही, आणि मी सिनेमा भारी करतो म्हणून मी नाटक चांगलं बसवेल असं होत नाही. त्यातला मुख्य फरक हा आहे की नाटक हा सलग आविष्काराचं माध्यम आहे. इथं तुझी व्यक्तिरेखा असेल, माझी व्यक्तिरेखा असेल, ही तालमीतनं घडत जाते. इथे सलग आहे, जे काही आत्ता आहे ते डू ऑर डाय. तिकडे काय होतं, ते तुकड्या तुकड्यांचं माध्यम आहे. स्टेज पे रिटेक नाही. आणि परत महत्वाचा भाग म्हणजे तिथे सलगता नसते, तिथे आपण शेड्यूल वाईज काम करतो. म्हणजे एक अभिनेता म्हणून नाटकामध्ये त्याला नाटकामध्ये व्यक्तिरेखा घडत जाते. सिनेमामध्ये अभिनेता म्हणून तुम्हाला तुमची व्यक्तिरेखा होमवर्क सारखी घरी बसून तयार करावी लागते. कारण इथे 1 2 3 4 5 6 7 8 आहे, तिथे 8 5 4 1 100 101 असं येते. मग 1 नंबर ते 10 नंबरच्या टप्प्यात मी कसा असेल, त्याच्या पुढच्या हे मला आधी ठरवावं लागतं. त्यामुळे असं काही नाहीये. आणि आजकालच्या परिस्थितीमध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे, तेव्हा कोणी मोठा असू दे छोटा असू द्या, आज आपल्याला हे करायचं, येईल ते काम जे आहे हे निष्ठेने करायचं आणि त्या पूर्ण कामाचा अभ्यास करून करायचं. सिनेमा असू दे, स्टोरी बदलत नाही ना, ऊर्जा तर बदलत नाही. पथनाट्यालाही ऊर्जा लागते.
एकांकिकेलाही ऊर्जा लागते आणि नाटकालाही ऊर्जा लागते, सिनेमालाही ऊर्जा लागते. जास्त चॅलेंजिंग काय वाटतं डिरेक्टर म्हणून? नाही, दोन्ही जास्त चॅलेंजिंग म्हणजे नाटक आणि सिनेमापेक्षाही तुमच्याकडे जो विषय आलाय हा विषय चॅलेंजिंग असतो. मग आता तो ठरवाल तुम्ही की हा विषय मी कुठल्या पद्धतीने मांडत जाणार आहे. मुख्य कितीही विषय चांगला असो, इथे मला 80% बोलण्यातनं विषय मांडायचा आणि तिकडे मला 60% दृश्यात्मक विषय मांडायचा. म्हणजे हा जो माध्यम अंतराचा संवादाचा आहे याचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. कथा निवडताना निकष काय असतात? तुम्ही आता खूप तुमचा प्रॉमिनंटली एक मुद्दा आहे सगळ्याच्यात की स्टोरी. माझा कंटेंट असला पाहिजे, तो कसा मांडायचा ते माझं कसब आहे, पण माझ्याकडे कंटेंट कडक असला पाहिजे. तो कंटेंट किंवा कथा निवडताना काय निकष लावता दिग्दर्शक म्हणून? करेक्ट आहे ना. तर कथा निवडताना काय की जे उदाहरण किंवा लावावे म्हणजे हे ओव्हरऑल सगळ्याच दिग्दर्शकांसाठी की तुम्ही दिग्दर्शक असाल तर कथा निवडताना काय काय निकष लावावे? कधीही बघा तुम्ही की नाटक असो चित्रपट असो याचा मुख्य सेलिब्रिटी कोण असेल तर कथा असेल. बघा तुम्ही उद्या नाटक बघून या, सिनेमा बघून या. अभि म्हणाला मी आत्ताच नाटक बघून आलो, तो पहिला प्रश्न समोरचा काय विचारतो, काय स्टोरी होती रे? काय स्टोरी होती रे? बरोबर. सिनेमाला पण तोच विचारतो, काय होतं स्टोरी, काय होती. हा आपला अनुभव आहे. तर स्टोरी ही महत्वाची. आणि नाट्यशास्त्राने तुम्हाला सांगितलंयच ना स्टोरी कुठली काहीही सुचू दे, आता ती मांडायची. मला सुचलेली गोष्ट मी लिहिली, तू वाचणार आहेस. मी बडबड केली, तू ऐकणार आहेस. आता मला ती अशी मांडायची आहे की ती बघितली पण गेली पाहिजे आणि ती ऐकली पण गेली पाहिजे. म्हणजे मग नाट्यशास्त्रामध्येच सांगितलंय, नाट्यम भिन्न रुचिर्जनस्य बहुधा आपेकम समाराधनम. वेगवेगळ्या रुचीच्या, वेगवेगळ्या आवडीच्या आणि वेगवेगळ्या चवीच्या लोकांचं एकाच वेळेस प्रबोधन आणि मनोरंजन करणारी तुमची कथा असते. मग ती घ्या. आता साधी गोष्ट आहे की सकाळपासून आपला जो दिनक्रम चालू होतो ह्याच्यात समजा 16 तास आपण कार्यरत असू तर 16 तास कंटिन्युअस दुःखी नसतो आपण, 16 तास आनंदीही नसतो. बरोबर. विविध 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 भाव घेऊन आपण जगत असतो. समोर येणाऱ्या प्रसंगानुसार आपले भाव बदलत असतात. तर हीच गोष्ट तुम्ही तिथे ठेवा ना की ज्या क्षणी तुमची गोष्ट तुमच्या प्रेक्षकाला असं वाटेल की मी अभिच्या गोष्टीमध्ये अभिचं बोट धरून रंगमंचावर किंवा पडद्यावर वावरतोय, कथा चांगली आणि थोडीशी युनिव्हर्सल असावी. मला असं वाटतं म्हणून मी ही कथा केली, आता प्रेक्षकांनाच नाही कळलं त्याला मी काय करणार असं म्हणूनही चालणार नाही. असेही संभवित माणसं आपल्या फील्डमध्ये आहेत, माफ करा आहेत ते असे. शेवटी काय आहे की व्यवसाय हा अर्थकारणाचा आहे. आजच्या काळात तुम्ही रील बनवत नाही हो, यू आर मेकिंग अ ड्रामा. आज तिथे 20, 25, 30 लोक स्वतःच तन मन धन अर्पण करतायत. कोणी त्याला आता आर्थिकता हा बाजूनच काढा, नाटकच होत नाही. सोसायटीतलं नाटक होत नाही आर्थिक नसेल तर, किंवा 150 रुपयाचा ऍम्प्लिफायर तरी लागतो ना. तर हेच न करता कसं करणार. पण कथा निवडताना ही होतेच की कथा म्हणजे अगदी मगाचा मुद्दा पण मी तुझा अजून एक मला चांगला सुचला. मगाचा मुद्दा जो म्हणालात ना, नाविन्यता, वी नीड इनोव्हेटिव्हनेस, हा आणू शकता तुम्ही. मागच्यांनी करून ठेवलंय, तुम्ही मागच्यांची कॉपी करू नका, पण ते तंत्र शिका. माझी बायको की नाही अगदी माझ्या तिच्या सासूबाई सारखी भाजी करते, असं जेव्हा मी माझ्या बायकोविषयी बोलतो तेव्हा हे पण तितकंच महत्वाचं असते की तिने आल्यानंतर सासूशी जमवून घेतलंय आणि सासूची रेसिपी तिने शिकून घेतलीये जी मला आवडती. भाजी कशी करायची हे नाही शिकायचे, सासू तेच करणार आहे, तेच ही करतीये ना. पण त्या रेसिपीचं प्रमाण तिने शिकलं, भाजी चांगली झाली. तसं मी म्हणतो जुनी नाटकं आहेत, म्हणजे अगदीच जर विचार करायचा झाला तर तेव्हा सो मेनी ग्रेट नाटककार होऊन गेले आपल्याकडे. वसंत कानेटकर आहेत, त्यानंतर इफ यू हर्ड मधुसूदन कानेटकर, या माणसाला सलाम आहे.
एवढी नाटकं लिहायची. बरं ते तर शिकलेले पण नव्हते, पण तरी सुद्धा त्या काळातला मेलो ड्रामा हे करून हिंदी चित्रपटाचे जॉनर त्यांनी लिहिले. म्हणजे एक माणूस दिल्या घरी तू सुखी राहा लिहितो आणि त्याच वेळेस तो दुल्हन वही जो पिया मन भाई लिहितो, याच वेळेस तो लफडा सदन लिहितो, त्याच वेळेस तो गीत गाता चल लिहितो. तर जुन्यांचं मला असं वाटतं या नवीन लोकांनी की विषय सुचलाय ना भाऊ, कानेटकरांचं एक पुस्तक घे, त्याचं पारायण कर, त्यांच्या डायलॉगची कापू नको करू, पण 100 पानांचं जर हे स्क्रिप्ट असेल, अभ्यास कर. पहिली 5 पानं बिगिनिंग मध्ये कशी केली आहेत, तर त्याचं 3 ऍक्ट स्ट्रक्चर बिगिनिंग कसं मांडलेलं आहे, त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 पानामध्ये व्यक्तिचित्रण कसं केलेलं आहे, प्रवेशाचा मध्य कसा केलाय आणि प्रवेशाचा शेवट उत्कंठावर्धक कसा, हे तंत्र आहे. आता पानांवर शिका ना. माझ्यामध्ये अभि तू सुद्धा वाचन वगैरे करतोस, आजच्या काळामध्ये अतिशय छान व्हॉइस ओव्हर पद्धतीने वाचन करायचं झालं तर A4 साईजचं पेज हे 2.5 मिनिटापर्यंत जातं. इंटोनेशन, पॉजेस, स्ट्रेस, व्हॉइस मॉड्युलेशन 2.5 मिनिटापर्यंत. जसं तुम्ही शिकवलंय तसं करा ना भाऊ. तशा पद्धतीत तो जरी स्टडी केला ना त्यांच्या ह्याचा की, आणि शिकाल तुम्ही जाता राव पैसे देऊन 3 ऍक्ट स्ट्रक्चर. फर्स्ट ऍक्ट में ऐसा होना चाहिए, सेकंड ऍक्ट में ऐसा होना चाहिए, थर्ड ऍक्ट में. तुझ्याकडे आहे ना, परंपरा दिलेली आहे ना. भावेंचे आभार माना, भावेंनी जाहीर नाटक आणलं आपल्या समोर, नाही तर नाटक आपली राजाच्या दरबारात श्रीमंताच्या वाड्यातच होत होतं. पण हे सगळे आता तू म्हणलं विषय नाही, विषय नाही, काय नाही तरी विषय समुद्र, काय विषय नाही, कशावर केलाय तो विषय, बरोबर हा ना. तर हा मुद्दा एक लक्षात ठेवला पाहिजे. वाचन करा, बेसिकली कथेसाठी वाचन केलं पाहिजे. 2-2 ओळींच्या कथा असतात. फ्रॉम डे 1 सुनील सरांनी सांगितलेलं एकमेव वाक्य जे आज तागायत आमच्या बॅचची जितकी लोक ॲक्टिव्ह आहेत, सरांच्या हाताखालनं जितक्या बॅच गेलेले आहेत आणि जे आता ॲक्टिव्ह आहेत, त्यांनी आज तागायत पाळलेली एक गोष्ट ही सगळ्यात कॉमन आहे, वाचन करा. हातात लागलेला कागद वाचा, कुठलाही कागद असू द्या, त्यांनी बऱ्याच गोष्टी नवीन नवीन मिळतात. त्यासाठी खरंच थँक्यू सर या सगळ्या गोष्टींसाठी. हे काय फक्त आपल्यासाठी नाहीच आहे, सर्वांसाठी आहे ते. मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता तुम्ही म्हणलात की हे सगळं, या सगळ्याचा संबंध व्यावसायिकतेशी येतो. आधीचा काळ असेल, आत्ताचा काळ असेल, नाटक आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रांमध्ये व्यावसायिकतेच्या बाबतीत काहीतरी गडबड झालेली आहे. नक्की काय घडतंय, काय प्रॉब्लेम? नाही, आता आतापर्यंत मी जो काही अभ्यास केला याच्यामध्ये एक, जसं मी सांगितलं की मनोरंजनाच्या माध्यमांचा विस्तार. आज एक सिनेमा होता है ना, दादासाहेबांच्या वेळेस ते सिनेमा मुका होता, आलं मारानंतर बोलता झाला. बोलता सिनेमा ही महाराष्ट्रातलाच आहे, प्रभात फिल्म कंपनीचा. त्याच्यानंतर जी स्थित्यंतर झाली, तुम्हाला शेवटपर्यंत काय होतं फक्त बुनियाद हम लोग, निर्मा निर्मा निर्मा, दूरदर्शन. आज वाटेल ते ना. आणि आज सगळ्यात मोठं सुकळ काय झालंय तर OTT, रील स्टार. मग याच्यामध्ये काय झाले की माध्यम सुद्धा बदलत गेली झाली. काही लोकांचे जे प्रगाढ हे आहेत ना, मराठीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळ्याच गोष्टी आहेत, म्हणजे आर्थिकतेपासून सगळं ते. पण मध्ये एक पेव फुटलं, त्या अभिषेक म्हणतो सिनेमा करायचा, मग बॅट अभिषेकची, बॉल अभिषेकचा, अमुक. मध्यंतरी माझ्याकडे एक सिनेमा एडिटला आला होता. आता काय सांगू, 15 माणसं एकाच घरातली होती, कारण तेच प्रोड्युसर होते. त्या हिरोला त्याच्या गल्लीत कोण ओळखत नव्हतं, तर त्याचं फन टाइमला मी कटआउट जरी लावला तरी येणार आहे का कोण. मग अर्थकारणामध्ये या गोष्टी खूप हे करत गेल्या. अर्थकारणाचा सुद्धा मला एक जाणवलेला प्रश्न म्हणजे नवीन निर्माते जे येतात ते पैसे आहेत म्हणून येतात. जसं मी म्हटलं, सिनेमा ही एक बुद्धिजीवी लोकांची कला आहे, माझं स्पष्ट मत आहे. माझ्याकडे पैसे है ना, मी चांगला दिग्दर्शक घेतला, मी चांगला सेटअप घेतला, मी सगळी चांगली लोक त्यांचं ते काम करणार आहेत.
पण त्यांचं काम झालं की ते उतरून जाणार आहेत गाडी. आता त्यांनी घेतलेली गाडी मला चालवायची आहे ना, म्हणून मला माध्यमाचा अभ्यास घेतला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे आता एक सिनेमा होता, ते मलाच विचारते, आपल्याला इकडं इकडं लावायचं, तिकडं तिकडं लावायचंय, कसं लावायचं सिनेमा. अरे म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा जर तू आधीच अभ्यास केला असता की सिनेमा निर्मिती वेगळी, सिनेमाचं लावणं वेगळं. आज कित्येक निर्माते आहेत की त्यांना फॉर्मॅट्स पण माहिती की बाबा टूकेला कुठली थिएटर्स टूकेची आहेत. शाळेमध्ये होती तिला भारी ना. हा क्रायटेरिया नाही. शेवटी व्यवसाय करायचा तर कुठलाही व्यवसाय कर ना भाऊ. व्यवसायासाठी मी शिक्षण नाही म्हणत, व्यवसायासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. बरोबर. शिक्षण पहिली तर झालं, जेव्हा ए फॉर ऍपल बी फॉर बॅट कळलं ना, शिक्षण संपलं. त्याच्यानंतर प्रतिभा फक्त A to Z 26 अक्षरांची अलाइनमेंट करण्यामधली प्रतिभा असते. त्यातनं महाकाव्य पण जन्माला येतं आणि त्यातनं एखाद्या टॉवर ब्लास्ट करायचा प्लॅनही जन्माला येतो. आणि मुळात या क्षेत्रात तर माझं मत आहे, इथली ABCDच वेगळी आहे. इथे A फॉर ॲटिट्यूड आहे, B फॉर बिहेवियर आहे, C फॉर कॅरेक्टर आहे, D फॉर ड्रामा आहे, E फॉर इमोशन आहे, F फॉर फिल्म आहे, G फॉर ग्रोमिंग आहे. ही ABCD शिकून घेतली पाहिजे. कुठेही शिका, पण शिका आणि या. याच उत्तराला एक्सटेन्शन दिग्दर्शक म्हणून, नाटक असो चित्रपट असो, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला त्याचं तंत्र कळतं, ठीक आहे, दिग्दर्शनाचं तंत्र कळलं, कथा काय निवडावी हे कळलं, पण ह्या ज्या पेरिफेरल इतर गोष्टी आहेत या कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास असावा दिग्दर्शक म्हणून, जे की तुम्हाला ते फिल्ममध्ये किंवा ते शूट करताना किंवा ती पोर्ट्रे करताना इम्प्लिमेंट करण्यासाठी गरजेचे आहे. हा, दिग्दर्शक म्हणजे एकतर मास्तर नाही. दिग्दर्शक म्हणजे मास्तर नाही. माझ्या लेखी म्हणाल तर मी ज्या म्हणीला लोक नावं ठेवतात ती म्हण मी माझ्या लेखी योग्य मानतो. ती काहीतरी म्हण आहे ना की जॅक ऑफ ऑल ट्रेड, जॅक ऑफ ऑल बट मास्टर इन नन. पण दिग्दर्शन करायचं तर जॅक ऑफ ऑल ट्रेड झाल्याशिवाय कुठल्या तरी परफेक्ट गोष्टीत मास्टर की करताच येत नाही. त्यामुळे हे ट्रेड्स माहिती होणं, गोष्ट मी करतो काय, गोष्ट तुझी, हा छापतोय वेगळाच, त्या गोष्टीतलं महत्व सांगतोय तिकडं. ह्याचं जे कॉर्डिनेशन मी करतो, हे कॉर्डिनेशन तुम्हाला फार महत्वाचं आहे. दिग्दर्शकाची प्रतिभा जी आहे ही दोन ठिकाणी, एक तर रायटिंग टेबल आणि दुसरं एडिटिंग टेबल. नाटकाच्या ठिकाणी पण एडिटिंग टेबल आहे बरं का, नाटकात पण एडिटिंग टेबल आहे. कसं काय? नाटकातलं एडिटिंग टेबल म्हणजे तुझी 5वी रंगीत तालीम. तिथे बऱ्याचशा सुधारणा करू शकतो ना आपण जाहीर कार्यक्रम करण्याच्या आधी. तर या दोन ठिकाणी, पण या सगळ्या गदारोळामध्ये मला तरी असं वाटतं की त्याच्याकडे एक तर संगीत, गोष्ट जेव्हा सांगण्याची कला येते तेव्हा ह्याच्यात सगळ्याच गोष्टी आल्या. कारण चांगला स्टोरी टेलर हा नुसती गोष्ट सांगत नाही, त्या गोष्टींमध्ये तो ध्वनींचाही वापर करत असतो. त्याची सांगण्याची शैली असते की तो कॅमेऱ्यातनं कसं दिसणार हे पण तो सांगत असतो. म्हणजे ह्या तर अलाइड आहेत. आणि याच्याशिवाय तुमच्याकडे एक चीज पाहिजे भाऊ, तुम्हाला एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून ह्याचं नियोजन करण्याची पण क्षमता असली पाहिजे. करेक्ट. निर्मात्याने मला 2 करोड दिले, 2 करोड माझ्या खिशात जाणार नाहीत किंवा 2 करोड मी कोणाला देणार नाहीये, पण त्याच्या 2 करोडची चौकट हालू देता कामा नये. दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. मग याच्यात हे नियोजनापासून सगळ्या गोष्टी येतात. करेक्ट. तुम्हाला सगळ्यात जास्त नाटकाच्या रिहर्सल्स का सिनेमाचं प्री प्रोडक्शन, प्री प्लॅनिंग सगळ्यात जास्त टफ पण काय वाटतं आणि इंटरेस्ट पण कशात जास्त वाटतं? म्हणजे टफ दोन्हीकडे आहे, सोपं पण दोन्हीकडे आहे, इंटरेस्ट दोन्हीकडेच आहे. कारण आपण अशा क्षणी आलोय ना, आपण रिक्षा चालवून नाटक करतोय किंवा बँकेत नोकरी करून सिनेमा करतोय असं होत नाही. आपला 24 तासाचा हा वेळ, त्यामुळे इंटरेस्ट इज द सेम. पण नाटकाची रिहर्सल ही सुद्धा तुम्ही प्लॅनिंग प्रमाणेच केली पाहिजे. हा 3ला येतोय, हा 2ला येतोय, हाकलून द्या ना त्यांना. करेक्ट आहे. पण हाकलून द्या ना त्यांना. पुन्हा तुमचं डेडिकेशन नाहीये,
तुमचं रिहर्सल मध्ये मी एक नाटक बसवत होतो, तुझाच मित्र आहे, मोठा नट होता तो, नाव सांगत नाही मी त्याचं, पण मी हाऊ द हेल तिसऱ्या दिवशी मी त्याला हाकलून दिला. चांगलं कमर्शियल नाटक होतं, त्याच्यासाठी मी मुंबईत प्रॅक्टिस ठेवली होती. हा माणूस, अच्छा हो का, बरं बरं मी तिकडे येतो. हा सर कुठला डायलॉग घेऊ? त्याच्याबरोबर 2 प्रतिथयश नट होते तिथं. त्यातला एक नट आता ते एक्सपायर झाले, पण त्या नटाकडनं मी शिकलो. तो एवढा मोठा नट, तो तालीम हॉलमध्ये येताना मोबाईल बंद करून यायचा. आणि हा हिरो तुझा मित्र आहे, तो तू आठव. किंवा मित्रांनो, याचा मित्र म्हणून तुम्हालाही आठवत असेल, तुम्ही जरा आठवा. मलाही सांगा, पर्सनलवर सांगा. तिसऱ्या comment करू दिवशी नका त्याला पटापट. काढून टाकलं मी. याचा एक चेन असतो. अहो आता तुम्ही मला सांगा ना अभिषेक सर, तुम्ही सुद्धा, तुमच्यावर मी एक जबाबदारी दिली होती लहान लहान मुलांची. अहो ती लहान मुलं झोपेत सुद्धा नाटक बोलायची होती. असं तुम्ही त्यांना ग्रूम केलं होतं. इथे आमचे काही नट आहेत, म्हणजे मला हा प्रश्न पडतो, 30 प्रयोग झाले, 32व्या प्रयोगाला विसरतो कसा भाऊ तू? तुम्ही हालचाली विसरता, तुम्ही हे करता. म्हणजे जसं स्टानिस्लावस्की म्हणतो की मेथड ऍक्टिंग, तसं माझ्या स्वरूपाने मी नाटकामध्ये एक मेथड सुरू केली. स्टानिस्लावस्कीची मेथड ऍक्टिंग जगभर आहे, मलाही ती मान्य आहे की करत असलेल्या पात्राशी समरस होण्यासाठी ह्या प्रसंग आणि ती भूमिका जी असेल, ही कोणाच्या तरी आयुष्यात जर घडली असेल तर ती आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्या जागी तुम्ही स्वतःला हे करा. ही एक अभिनयाची मेथड झाली. आता सामूहिक अभिनयाची मेथड तयार करा, तिथे मेथड आहे. हे नट पाळत नाही. नट बिचारा आमच्या बॅकस्टेजवाल्यांना शिव्या घालतात. नटाला काय सांगितलं, भाऊ मेथड आहे ना. याला मी काय सांगितलंय, आपला प्रसाद म्युझिकवाला भाऊ, लक्षात ठेवा, अभिषेकला मी ती मुवमेंट दिलेली आहे. तो राईट टू लेफ्ट खिडकीपर्यंत जातोय. खिडकीमध्ये गेल्यानंतर तो काही क्षण तिकडं बघतोय आणि त्याला झटका बसतो आणि तो जशी मान वळवेल तुझं म्युझिक सुटलं पाहिजे. त्यांनी बिचारीने, तो अभिनेता आहे, त्यांनी हे लक्षात ठेवलंय ना. अभिषेकची मान वळली की बस त्यानंतर मी पोमनला सांगितलेलं असतं, भाऊ पोमन, अभिषेक फ्रंट झाला ना बॉडीली की तुझा वरचा स्पॉट आला पाहिजे. झालं. या सगळ्या गोष्टी, अभिषेकची कोणीतरी मैत्रीण आलेली असते, अभिषेकचं कोणीतरी काहीतरी आलेलं असतं, त्याच्या डोक्यात ते असतं, भाऊ आता बघ कसा करतो प्रयोग, त्यातल्या त्या गोष्टी विसरतो. आणि चहा पिता पिता बिचारा पाशाला, तुम्ही मेथड फॉलो केली, वळालंच नाही ना, मग मी नाही दिलं म्युझिक. ते पोमन होय ग, थांबलाच नाही तो, पुढात आला, मग स्पॉट देऊन काय फायदा, नाही दिला. मी कधी केलेलं नाही, ते उदाहरण म्हणून सांगताय. एक उदाहरण दिलं, पण अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. किंवा वाचनात तुमचं, मला हे तुम्ही सांगताय ना, यात मला एक विचारायचं आहे की आपण अभिनेता म्हणून दोन्ही माध्यमात काम करतो, नाटकातही करतोय, सिनेमातही करतोय. तू हा, मी सगळ्यांसाठी होतं. अभिनेता म्हणून नाटक आणि सिनेमा दोन्हीकडे लक्षात ठेवायच्या किंवा पाळायच्या मर्यादा आणि कुठल्या कुठल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात की यात दोन्हीकडे फरक आहे. आणि सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे मला तरी वाटतं की दोन्हीकडे एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला तुमची स्मरणशक्ती चोख ठेवली पाहिजे. कारण नट म्हणून जेव्हा एक स्वप्न घेऊन आपण येतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच असतं, कोणीतरी एक असतो, तो आपल्याला म्हणून दाखवतो तसं आपण म्हणायचं, तो आपल्याला करून दाखवतो तसं आपण करायचं, म्हणजे झाला अभिनय, हा एक समज असतो. पण स्मरणशक्ती, सुरुवातीला टेन्शन काय असतं तर डायलॉग पाठ करायचं असतं, है ना. आता डायलॉग पाठ करताना बरीच लोक काय करतात की रट्टा मारतात बिटवीन द लाईन्स, त्याची अर्थ बघत नाहीत किंवा इंटोनेशन्स काय आहे, ह्या माणसाने एक्झॅक्टली म्हणायचंय काय, हा एक मुद्द्याकडे अभिनेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ते रट्टा मारतात, दाखवतो जाता बघ आपला आवाज आहे ना भारी, है ना. मग कधी कधी वाक्य असतं, आणि बघता बघता भाऊसाहेब घोड्यावर बसून नाहीसे झाले, रट्टाच मारतो ते. बाथरूम मध्ये बघता बघता भाऊसाहेब घोड्यावर बसून नाहीसे झाले, सगळं झालं. प्रयोगाचा दिवस येतो, रट्टा मारलेला असतो, अर्थ समजून घेतलेला नसतो. प्रयोगाचा दिवस येतो, वाक्य म्हणायची वेळ येते, हा बघतो इकडं तिकडं नजर लाईट बीट आला, आता बघ असं वाक्य टाकतो ना, असं मलाच म्हणतो आणि घसरतो, आणि बघता बघता घोडा भाऊसाहेबांवर बसून नाहीसा झाला.
रट्टा मारलेलं वाक्य असं फिरून घात केला. घात केला. या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. ऍक्शन रिएक्शन तर होतच नाही, कारण मी समोरच्याचं ऐकूनच घेत नाही. अभिषेक जेव्हा बोलत असतो तेव्हा मी याच्यानंतर माझं काय वाक्य हे रिकॉल करत असतो, त्यामुळे माझ्या रिएक्शन्स येत नाही. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्राथमिक लेवलपासून, म्हणजे आपण जेव्हा करायचो, म्हणजे मी करायचो तेव्हापासून जे गोळ आहेत ते आज ताकद गोळ आहेत. पण नटाने एकतर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. दुसरी बोल होईपर्यंत नट जर आपल्या मैत्रिणीशी बोलत असेल तर तो कधी एंट्रीला तादात्म्य पावणार आहे. तादात्म्य पावलं पाहिजे. भूमिकेशी ऐक्य नसलं तरी चालेल असं मी नाही, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं, पण भूमिकेशी तुम्हाला तादात्म्य ठेवता आलं पाहिजे. आणि हे सगळं जे आहे हे मला माझ्या हृदयात घालता आलं पाहिजे, कारण परत संत ज्ञानेश्वरच मदतीला येतात. ते म्हणतात, ये हृदयाची ते हृदयी गाळण्याचं काम हा संवाद करतो. बरोबर. ह्या गोष्टी प्रॉपर्टीज असतो तो बारक्या बारक्या एक नट बघत नाही. मला इकडनं कप न्यायचंय तर कप ठेवला गेलाय का नाही, आहे का नाही. मला विंगेतनं जाऊन तिथनंच तो कप घ्यायचा आहे तर तो किती आहे. बिचारे त्या माणसाच्या बॅकस्टेज वाल्याकडे 10 कामं असतात, ते ठेवता ठेवता कदाचित 2 फुटावर कप ठेवतो. तो कप मी ठेवला पाहिजे ना परत, नाही तर तिथनं येईपर्यंत दमछाक. माझी जबाबदारी आहे ती. मला न्यायचं आहे तर मी तिथे जागेवर तो तर मला तरी असं वाटतं की स्मरणशक्ती, कारण नाटकात तुला असंख्य डायलॉगच नाही पाठ करायचे, समोरच्याचं पण पाठ व्हायला पाहिजे. लाईट मनच्या सूचना आहेत, दिग्दर्शकाच्या सूचना आहेत. कधी सिनेमात तेच आहे. कॅमेरा आहे, कॅमेऱ्याच्या समोर कसं उभं राहायचं, इथे लुक दे तर इथेच लुक दे, इथे लुक. बरं इथं तुमच्या समोर माणसं तरी येतो, तिथे काहीही नसतं. मला त्या मुद्द्यावर यायचं आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक हे कुठलंही माध्यम असू द्या, ते एक नातं आहे छान. त्या दोघांमध्ये ट्युनिंग असणं, म्हणजे नॉट ओनली अभिनेता, आय एम टॉकिंग अबाउट अभिनेता अभिनेत्री, जे आर्टिस्ट आहेत, आर्टिस्ट आणि डिरेक्टर, या दोघांमध्ये एक छान ट्युनिंग आणि एक छान नातं असणं गरजेचं आहे. दोन्हीकडे आपण एक शब्द वापरतो, ब्लॉकिंग. मुळात अभिनेत्याला नाटकाचं आणि सिनेमाचं किंवा TV शोचं, या दोन्ही याच्यात ब्लॉकिंग बद्दल काय अभ्यास असावा किंवा काय सतर्कता असावी, कारण घोळ होतात खूप जणांना. आता घोळ होतात म्हणजे काय की आता जर तुम्ही बघितलं असेल तर आत्ताचे जे रंगमंच आहेत हे सुद्धा तुमचे फ्रेमी रंगमंच आहेत. फ्रेमी रेक्टँग्युलर रंगमंच आहेत. म्हणजे जसा मल्टिप्लेक्सचा तुम्ही सिनेमास्कोप पडदा बघता तसंच रंगमंच आहे. म्हणजे दोन्हीकडे फ्रेम फिक्स आहे. आता फ्रेम फिक्स असल्यानंतर एक गोष्ट आपण काय ब्लॉकिंग का समजून घ्यायचे, नाटक मी सरळ चौकटीतनं बघतो. प्रेक्षक स्थिर आपल्या जागेवर आहे. म्हणजे या नाटकामध्ये प्रेक्षक शरीराने पण जागेवर आहे, मनाने पण जागेवर आहे. बरोबर. नाटकाची थोडीशी रचना जर बघितली तर ती 180 डिग्रीमध्ये असते. म्हणजे काही भाग हा असा राऊंडमध्ये असतो. तर ऑब्व्हियसली की नटाने ब्लॉकिंग का समजून घ्यायचंय, तर समोरच्या माणसाला तो दिसणारच आहे, पण इकडच्या माणसाला जर तो दिसावा तर रंगमंचाच्या एक्झॅक्टली अपोजिट हालचाली कशा कराव्यात, काय कशा कराव्यात, जेणेकरून ते इकडच्या कॉर्नरच्या माणसाला दिसेल, इकडच्या कॉर्नरच्या माणसाला दिसेल. हा ब्लॉकिंगचा अभ्यास करणं गरजेचं. जसं सिनेमामध्ये ब्लॉकिंगचा अभ्यास का करायचा तर फ्रेम, नाटकामध्ये ब्लॉकिंगचा अभ्यास का करायचा तर आजकाल तुम्ही लाईट्स पण वापरता. लाईट्स इज अ ब्लॉकिंग एरिया. करेक्ट. बोलत 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 ते वाक्य तुला सेंटरलाच यायचे, जिथे लाईट येणार, जिथे लाईट येणार आहे. बरं खाली पण बघायचं नाहीये मार्क केलाय म्हणून. बरोबर. पण मग अशा वेळेस एक जर भान ठेवलं, जसं मी मगाशी म्हटलं की मीडियाचा अभ्यास कर भाऊ पाहिला, पण एकडं कळतंय वरनं येणारा जो लाईट आहे ह्याचं खाली एक सर्कल पडलेलं आहे त्याचा, मला त्या सर्कलच्या सेंटरला जाऊन मी उभा राहिलो. हे स्टडी आपल्याला उपयोगाला पडतं. त्यामुळे ब्लॉकिंग, आता सिनेमामधलं ब्लॉकिंग अजून महत्वाचं आहे. नाटकामध्ये तो सलग आहे तसाच दिसतोय, तू उड्या मारू शकतोय, तू गाडावाडा लोळू शकतोय, अमुक करू शकतोय, सगळं प्रेक्षकांना दिसतोय. आता हा जो नाटकाचा ऍक्टिंग एरिया आहे हा तुझा सिनेमात कमी जास्त होतो. म्हणून जेवढा ब्लॉक आहे तेवढ्या त्या माध्यमात ब्लॉकिंगसाठी अगदी काही जरी नाही केलं तरी सिनेमा माध्यमात नटाने अँगल आणि शॉट, द अँगल म्हणतात, म्हणून म्हणतात लोक अँगल. पण काय अँगल म्हणजे, अँगलचा कॅमेरा ठेवण्याची जागा एवढा सोपा लक्षात ठेव ना भाऊ. ते 3च जागा आहेत, मध्ये आहे, खाली आहे, वर आहे, वेगळी जागा नाही. मग जाहीर आहे ब्लॉकिंग तुला कळायचं आहे ना, सेटवर गेल्या गेल्या शायनिंग नको ना करू
भांग भिंग नको पहिलं बघ कॅमेरा वर आहे का, ओके म्हणजे मी टॉप अँगल लागणार आहे, पण टॉप अँगल मध्ये मी हे असं असं दिसणार आहे, करेक्ट, मग थोडंसं मी असं करतो कारण इथले केस जायला लागलेत, एवढी तर अक्कल येते ब्लॉकिंगच्या हिशोबाने. लो अँगल आहे, लो अँगल मध्ये माझी प्रतिमा विस्तारली जाणार आहेत, मग मी कसे हातवारे केले पाहिजे, काय याच्यात कॅमेरा ठेवण्याच्या जागेचा पहिला अभ्यास करतेच ब्लॉकिंग आहे. दुसरे सगळे शॉर्ट 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 म्हणतात. मी विचारलं शॉर्टचा अर्थ काय भाऊ, तर काय कोणालाच सांगता येत नाही. बोलतो नाही बोलतो लय भारी शॉर्ट दिला, शॉर्ट म्हणजे मारला का काय ते. पण एक साधी गोष्ट आहे की शॉर्ट म्हणजे लक्षात ठेवायचे ब्लॉकिंगच्या हिशोबाने, शॉर्ट म्हणजे मला दिलेला ऍक्टिंग एरिया. हा कशावर अवलंबून आहे, तर कॅमेरा आणि माझी जागा यातलं डिस्टन्स जसं जास्त होतं तसं मला ऍक्टिंग एरिया जास्त मिळतो. कॅमेरा जसा माझ्या अधिकाधिक जवळ येतो मला ऍक्टिंग एरिया इतका शून्य मिळतो की शरीराचा वापरच करता येत नाही. ह्या दृष्टीनेच ब्लॉकिंग केलेलं असतं. आणि शेवटी अभि ब्लॉकिंग म्हणजे काय, तर ह्या गोष्टी आपण घरात पण पाळतो की यालाच ब्लॉकिंग म्हणतो ना आपण, की जे मला सादर करायचे ते तिराईत माणसाला आकर्षक दिसलं. आता घरी आपल्या पाहुणे येणार असतील, मग आपली आई असते किंवा असं एक ॲझ्युम कर की आपल्या बहिणीला बघायला आजही येणार आहेत, करेक्ट, आपला सगळा देशच ती कारभार आहे. आता बहिणीला बघायला येणार, पहिलं काय होतं बघ आपल्या घरातली चर्चा, आईपासून सगळ्यांपर्यंत पहिलं घर आवरा, पहिलं घर आबरे बांधला, हे ब्लॉकिंगच आहे ना. करेक्ट. जे टेबल कसं ठेवलंय ते बघ, ते कसं ठेवलंय, हे ब्लॉकिंगच करतो ना आपण. तर ब्लॉकिंग ही सौंदर्य दृष्टी आहे, आणि कलाकाराजवळ जर सौंदर्याची दृष्टीच नसेल तर सौंदर्य मांडणार काय. आपण जर फक्त म्हटलं की सौंदर्य म्हणजे 8 इंचाचं नाक, 32 इंचाचे दात, हे सौंदर्य नाही. सौंदर्य आपल्या डोळ्यात आहे, आपण जे ब्लॉकिंग करतो ते सौंदर्य आहे. हे कलाकाराकडे तरी असलं पाहिजे. डिरेक्टर म्हणून तुमचा आवडता जेनर कुठला आहे? असं काही नाही. आत्ताच्या पहिलं आपल्याला कसं होतं, पहिलं कुठे घेतच नव्हतं, त्यामुळे जे घेईल त्यामध्ये आपल्याला काम करावं लागायचं. तुमचा एक पर्सनल आवडतं जेनर की हा माझा आवडता जेनर आहे, मी इथे जास्त खुलतो या जेनर. मला जास्त खुलवायला आवडतं म्हणजे कसं की ज्याला लाईट मूड म्हणतो आपण, एक लाईट मूडची कथा, टेन्शन बिन्शन नको, काही नको. टेन्शन म्हणजे नाटक करा, सिनेमा करा, टेन्शन हे पाठीशीच असतं, पण बघताना प्रेक्षकांना एक लाईट वेव्हचं गेलं पाहिजे आणि काहीतरी एक से द्यावं तुम्हाला. काहीतरी एक प्रत्येक सिनेमा हा काही ना काहीतरी सांगतच. सिनेमा कधीही वाईट काहीही गोष्ट सांगत नाही. ज्याला सी ग्रेडचा मारधाड सिनेमा म्हणतात तुम्ही, तो सिनेमा वाईट सांगतो का? मारधाड सिनेमामध्ये सुद्धा शेवटी एक संकेत असतो, सत्यमेव जयते. मग प्रबोधन करण्यासाठी सिनेमा करू नका, पण जाता जाता सिनेमात लोकांना हसवणं हे सुद्धा प्रबोधन करण्यासारखंच आहे ना. बरोबर. त्यामुळे जनर, आणि आत्ताच्या काळात स्पर्धा वाढलेली आहे, त्यामुळे जे विषय येईल त्या विषयाच्या जॉनरमध्ये आपण घुसायचं आणि तो छान करायचा. आत्तापर्यंतची अशी कुठली कलाकृती किंवा कुठला पर्टिक्युलर सीन किंवा कुठलं पर्टिक्युलर नाटक जे खूप आवडलं, तुम्हाला पर्सनली आवडलं हे करताना, की यस? नाही, आप्पा म्हणजे एवढं बायस मी राहत नाही. आतापर्यंत जे जे करत 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 जो ग्रॉनअप झालो याच्यामध्ये मला खूप चांगल्या गोष्टी मिळाल्या. म्हणजे एकाशी स्टिक नाही, ह्यातलं हे छान आहे, त्यातलं ते छान आहे, त्यातलं ते छान आहे. हे जसजसं पुढे जातो ना, ही चेंज होत जातं ना. कधीतरी काहीतरी कागज के फूल बघतो, बस कागज के फूल. पण त्याच्या पुढे गेल्यावर आणखी बेनहर बघितल्यावर आणखी भव्यतेचं हे होतं. मग हळूहळू हळू कुठल्या तरी मेलोड्रामाच्या प्रेमात पडतो खटकन, आणि मध्येच मार्लन ब्रांडो येतो. अरे बापरे, हे तर लय भारी आहे, ह्याच्या मागचं काहीच नव्हतं. तर हे बदलत जातात आपल्याला, आपण ते भारावून जातो. पण असं नाही वाटत कधी कधी की आपण ज्या वेळेला एखादा प्रोजेक्ट करत असतो किंवा टू बी आता आपण पुढे करतोय, त्या प्रोजेक्टवर आत्ता नुकत्याच बघितलेल्या कुठल्या तरी कलाकृतीचा किंवा कुठल्या तरी दिग्दर्शकाचा किंवा कुठला तरी प्रभाव पडेल, असं नाही होत कधी? आणि असं झालं तरी ते टाळावं असं मला वाटतं. एकीकडे आम्ही हाच प्रश्न विचारतोय की जुन्या लेखकाचं हे का करतात लोक, इनोव्हेटिव्हनेस नाही आणत का? मग आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण हा इनोव्हेटिव्हनेस माझा आहे ना, तेच मला गोळी मारणार आहेस का?
करेक्ट आहे ना. माझं आहे ते, मी माझ्या. आणि आपल्यापैकी प्रत्येक कलाकार हा, खरं सांगू का, ह भ प असतो. हरिभक्त परायण. ओके, ज्याच्या त्याच्या स्टाईलमध्येच तो गोष्ट, कला बदलावी लागते. मग फॉर एक्झाम्पल, मला सदाशिव पेठेत रामायण सांगायचं, तर माझं प्रेझेंटेशन मला वेगळं ठेवावं लागेल. बरोबर. मला जनता वसाहतीत तेच रामायण सांगायचे, तर तिथं मला जेहत ते कालाचे ठाई नाही म्हणून चालणार. तेच आहे, फक्त त्याची शैली मला बदलावी लागते. उदाहरणांची शैली बदलावी लागते. तिथं उगत मला येत आहे म्हणून आयुर्नरूप प्रथम वस्तू वेशा हा वेशा नाही. ते म्हणतील काय बडबडतोय, याडा एक का. शैलीमधला फरक आहे. हा शैली तुमची होऊ शकते, कारण लहानपणापासून जे आपण मोठे मोठे होत जातो, तर एक शैलीच विकसित केलेला असतो. म्हणजे कोणावर आईची शैली पडलेली असती, नकळतपणे तो पुढं आपल्या आयुष्यात आईसारखं वागतो, कोणी आपल्या वडिलांसारखं वागतो, कोणी आपल्या शिक्षकांसारखं वागायचा प्रयत्न. तर मग एखादी शैली चांगली जर तुम्हाला मिळाली, तर शैलीचा अभ्यास करा ना. मग तुम्ही, मग गुन्हेगारी पट मिळाला तुम्हाला, तर मग ऑब्व्हियसली तुम्ही रोमन पॉलस्कीचा अभ्यास करा, मार्लन ब्रँडोच्या गॉडफादरचा अभ्यास करा, हे सगळं करा. आणि निखळ मनोरंजन जर करायचं असेल, आपल्याकडे फार सिनेमाच्या बाबतीत झालं की सिनेमा खूप चांगले वी आर द पायोनियर्स. म्हणजे आशिया खंड काय की तुमच्या इंग्लंड नंतर पहिला सिनेमा जो झालाय हा भारतात झालाय, ही फार मोठी आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. 1913 साली जो सिनेमा झाला, हा सिनेमा जो कुणाचाही झाला नाही केला रशियानी, नाही केला, ह्याच्यानंतर केले. तो पहिला सिनेमा भारतात एका शास्त्री भावानी केलाय, तो काहीही माहिती नसताना. बरोबर ना. जाहिरातीची कला त्यांनी केली आहे राव, दादासाहेब फाळकेंनी. आज आपण वापरतो का ती जाहिरातीची कला? काही नाही, त्यांनी हे केलं होतं. 56,000 फुटाचा रस्ता, 10 आण्यात बागा. फिल्मची अशी जाहिरात केली, लोकांची गर्दी झाली. पहिल्या काळाला 300 रुपये उत्पन्न होते 1913 साली. पण ह्या आयडियाज आपल्याला कराव्या लागतात. फेसबुकवर टाकलं, ह्याच्यावर टाकलं, नाही प्रसिद्धी मिळत आपल्याला. तिथं एक लाईक मिळतो, पण हा लाईक फन टाईमच्या विंडोवर पोचत नाही ना. तर विंडोवर पोचण्यासाठी आपल्याला खटपट केली पाहिजे आणि जॉनर बदला तुम्ही. म्हणजे सगळ्याच गोष्टी त्या असतात ना. जसं नेमेसिसने सांगितलंय की 7च प्लॉट आहेत जगामध्ये, 7च प्लॉटवरची कथानकं असतात. मग माझा विषय 7ही एकत्र आहे का? बघा ना तुम्ही, काहीतरी करा. रोमिओ ज्युलियट, रोमिओ ज्युलियट म्हटलं की लैला मजनू आठवतो, पण रोमिओ ज्युलियट हा 2 खानदानमधल्या वैराची गोष्ट आहे. बरोबर. ती लव्ह स्टोरी वेगळी होते. आज रोमिओ ज्युलियट आपल्याकडे जेवढ्या आल्या तेवढ्या सगळ्या रोमिओ ज्युलियटच होत्या. काढा कुठलाही पिक्चर, काय मत काढा, सगळे काढा, रोमिओ ज्युलियटच फॉर्म्युला होता. मग तुमच्या अध्यात्माचे फॉर्म्युला आहेत. मग आपल्याकडे जसे सुपरमॅन आहेत तसे त्यांनी सुपरमॅन काढले. बॅटमॅन काय फक्त आता संगणकी युगात आलं का? ते इतके प्रगत. 1946 साली संगणक नसताना पहिला बॅटमॅन अमेरिकेमध्ये निघाला. तर मला काय म्हणायचंय की हे जे मी सांगतोय मित्रांनो, हे मी आईच्या पोटातलं घेऊन आलेलो नाहीये. स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर मला अपडेट होणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळात अपडेट होण्याच्या गोष्टी म्हणजे, मी तर माझ्या बऱ्याचशा तरुण मित्रांना लेक्चरमध्ये सांगतो की मोबाईलला तुम्ही तुमचा मित्र बनवा. तुम्ही मोबाईलचे व्यसनी होऊ नका. तो तुम्हाला इतकी माहिती देणार आहे, पण या तरुण वर्गाचा जो कल आहे ना, तो एकमेकांना गुलाबाचं फुल पाठवणं, सणवाराच्या शुभेच्छा देणं, ह्याच्या पलीकडे जात नाही. आपण एवढी चर्चा केली, ती सगळी ह्याच्यावर उपलब्ध आहे. ती वाचा, ते सगळं वाचा. नाटकाचा इतिहास घ्या. असं नाहीये की भरत मुनींनी केलं. त्या काळामध्ये सुद्धा हे होतं. यवनिका शब्द कुठनं आलाय? यवनिका शब्द कुठनं आला? यवन, ग्रीक नाट्य रंगभूमी अस्तित्वात होती तेव्हा, ती आपल्या पॅरलच होती. मग तिकडनं कापडाचं जे त्या यवनिका कापडाचं नाव आहे, जे आपण विंग्स म्हणून वापरतो. आज सुद्धा मराठीमध्ये विंग्सला काय म्हणतात? यवनिकाच म्हटलं जातात ना पोस्टल भाषेत. तर हा स्टडी करा, नाटक कशी बदलत गेली. अंड्याच्या आकाराचं स्टेज होतं, घोड्याच्या नालेच्या आकाराचं स्टेज होतं, कशा कशा पद्धतीची ती स्टेज होती.
याचं स्टडी करा. आणि आज आपण स्थिरावलोय ना प्रेमी रंगमंचाने. प्रेमी रंगमंचाची साधी गोष्ट आहे. तुम्ही म्हटलात प्रॅक्टिस करताना तरी हे पण पोरं करतात का? मला एवढं कळते की भाऊ चल मी नवीन आहे पण मी एवढं तरी कळते. मी काय करेल, चल रे जरा भरतनाट्य मंदिरची आपण इथपासून इथपर्यंत पावलं मोजू. ती जेवढी पावलं असतील तेवढ्या जागेत प्रॅक्टिस करू ना आपण. बरोबर. तेवढा हॉल घेऊ आणि आखून प्रॅक्टिस करू ना. तिकडं ते बॉम्बलायला होतं. ऐन वेळेस दिग्दर्शक म्हणतो लेवल वापर. अरे तू लेवल आत्ता सांगतोय राव, त्यांना तालमीत लेवलच तालमीतच लेवल नाही, ते पडलं ना धबदिशी खाली. तर ह्या ज्या गोष्टी असतात हे सगळं तुम्हाला प्रॉपर केलं गेलं पाहिजे. या दोन आणि वाचा तुम्ही सगळं उपलब्ध आहे. काय आहे की वर्तमान सक्षम करायचं असेल तर इतिहास पक्का पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि कलेच्या क्षेत्रातली एकही गोष्ट अशी नाहीये आत्मसात करायला की जिला पैसे लागतात. सांग मला, पैसे लागतात का? नाही, correct आहे. अजिबात पैसे लागत नाहीत. सगळं अवतीभवती ते ग्रास्प करून मांडा ना तुम्ही. आत्ता नवीन येणारी जी काही प्रकरण आहे ते ह्या तंत्रज्ञानाला कितपत धक्का लावू शकतो? एआयचा अर्थ काय रे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अच्छा, कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता. आय सी. म्हणजे माझ्या मते पहिली जी तुम्ही व्हर्च्युअल जे म्हणता ह्याच्या आधी जे सादर झालं ते काय होतं? सगळं व्हर्च्युअलच होतं ना. अरे तू गोष्ट लिहिली आहे ती कुठं खरी होती? मी नाटकामध्ये मांडतोय ती आभासी प्रतिमाच मांडतोय, ती मॅनमेड मांडतोय. आता तुम्ही काय दिलंय की एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तेव्हाच वर्कआउट होणार आहे. माझ्या अल्पबुद्धीनुसार मित्रांनो, पुण्यामध्ये इंटरव्ह्यू देतोय त्यामुळे उगाचच बघणाऱ्यांमधले काही काय शाना समजतो, तर शाना वगैरे नाहीये, पण एक कॉन्फिडन्स प्रत्येकाला असावा तसं थोडा माझ्यात आहे. तर एआय तुझा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तेव्हाच वापरला जाणार आहे जेव्हा त्याला ह्युमन इंटेलिजन्स फीड करणार आहे. करेक्ट. तुम्ही जे सांगणार तेच करणार. मग एवढं आहे तर कशाला तू लेखन करतोय? कशाला लेखनावर सलीम जावेदांना बोलवतोय? कशाला सुभाष घईंना बोलवतोय? कशाला व्हेनिसचा कॅमेरा आणतोय? कशाला स्वयंभूचं प्रोडक्शन हाऊस घेतोय? कर बरं एआय ला टाईप कर, मला एक मसालेदार सिनेमा बनवून दे. बघ तो सांगतो का हा या 3 तास एक पेग मारून या, तोपर्यंत माझा सिनेमा तयार झालेला असेल ना? इट नेव्हर. तुला त्याला प्रॉम्प्ट केलं पाहिजे. म्हणजे पहिल्या वेळेस मी जो शब्द वापरला की आपल्यापैकी प्रत्येक जण हा स्टोरी टेलर असतो. आता आपल्याला आपले गुण वाढवले पाहिजे. अधिकाधिकरित्या स्टोरी टेलिंगची मला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. टू फीड एआय. ऑफकोर्स प्रॉम्प्ट करता आलं पाहिजे ना. हे नाटकातलं प्रॉम्प्टिंग नाहीये. विंगेतनं उभा राहून विठोबा बोलू लागला तसं नाही. तुला प्रॉम्प्ट केलं पाहिजे. काय प्रत्येक डिपार्टमेंटला आर्ट डायरेक्टर असेल, प्रॉम्प्ट इन एवढा सेट लागण्यात येणार आहे, याच्यावरचं एक्सटेन्शन मला असं पाहिजे, त्याच्यावर त्याला डिझाईन कुठली पाहिजे हे तू सांगितल्याशिवाय तो कुठली करणार आहे? आज तुम्ही ऍक्टर म्हणताय, तुम्हाला एआयच्या जमान्यात मी जेव्हा ऍक्टर वापरणार आहे तेव्हा काय करणार मित्र? स्वयंभू प्रोडक्शनचे दोन्ही कॅमेरा पण तुला सांगणार आहे, अभिषेक हा चालण्यामधला जो ग्रेस आहे ना हा 2000 ला सुरू झाला पाहिजे आणि हा बरोबर 208 ला संपला पाहिजे. तुला 6 काउंट दिलेत त्यांनी. आता मोठं नट आहे ना तर 6 काउंट मध्ये रुबाब दाखव. आता या गोष्टीशी जर मी अपडेटच नाही झालो मग उद्या मी बेकार आहे म्हणून मी कुणासमोर बोंब मारायची? हेच आज आपण हा पॉडकास्ट करतोय. पूर्वीच्या काळी हा पॉडकास्ट हा ना, आज आपल्याकडे पॉडकास्टचं सुकाळ आलं. तिकडं तर हा 38 वर्षापूर्वी पॉडकास्ट आला, इंटरनेट थ्रू माहिती पोहोचव. पण आज आपण पॉडकास्टची हे झालो ना. हा आज लोक स्वीकारतायत ना आपल्याला. 2 माणसं एकत्र त्याला दिसतच नाहीयेत तरी तो स्वीकारतोय की 2 माणसं आपापसामध्ये बोलतायत. तर हे स्वीकारण्यासाठी आपल्याला हे आणि या बरोबर तुम्हाला नक्कीच गेलं पाहिजे, पण ह्युमन इंटेलिजन्स ही पण खूप वाढवली पाहिजे. मी तर सांगतो आज एआयचं आत्मसात केलं ना तर तुला कोणाची गरज नाहीये. तू एकटा बसून 3 तासाचा सिनेमा घरात बसून करू शकतोस.
जस्ट आपण तितकं प्रॉम्प्ट असलं पाहिजे. ऑफकोर्स तू मी स्टोरी त्याला टेलिंग आपण- म्हणतोय ना. त्याला तितकं प्रॉम्प्टली सगळं सांगितलं पाहिजे. आता मला एक सांग की आता स्वयंभूचे माझ्या बरोबर आले. आता हे आहेत तामिळ कॅमेरावर. माझा पहिला सिनेमा आहे करेक्ट. यानं सीन दिलाय, सीन आहे मराठीमध्ये. हे काय मला मदत करणार? तर काय मला म्हणणार अय्यो हमको ये सीन का स्टोरी बात. मला काहीही नाही आलं तर मला कॅमेरा माहिती. मला हेही माहिती नाही की कॅमेरा कसा ठेवायचा असतो आणि कसा शॉट घ्यायचा, नाही माहिती. पण मी चांगला दिग्दर्शक होऊ शकतो. मी त्याला गोष्ट अशी सांगेन ना की तो मला सांगणार आहे सर आपने ऐसा किया ना पहला शॉट में वो. मी त्याला गोष्ट सांगेल की भाई मेरा हीरो आ रहा है, हम लोग एसटी स्टैंड पे है, पूरा ट्रैफिक से भरा हुआ रास्ता है. हीरो आता है, एक बस उसके सामने से पास होती है. हीरो रास्ते पे देखता है तो ट्रैफिक से भरा हुआ रास्ता उसको दिखाई देता है. फिर हीरो अपना पसीना पोंछता है और अपने घड़ी में देखता है, ओ माय गॉड 12 बजे. फिर घड़ी नीचे करता है और सामने देखता है, इतने में लाल कलर की एक गाड़ी आती है. हीरो खुश हो जाता है. लाल कलर की गाड़ी से एक आदमी उतरता है, हीरो की बैग लेता है, दोनों शेक हैंड करते हैं और बैग डिक्की में रखती है. हीरो गाड़ी में बैठता है, गाड़ी चली जाती है भरे ट्रॅफिक से. हा कॅमेरामॅन माणूस मला याचे 18 शॉट देतोय ना, त्याला डायलॉग माहिती नाही. तो देणार रे सर वो ऐसा किया था ना, वो आपने बताया था ना कि वो घड़ी में देखता है. सर मैं उसके शोल्डर से घड़ी का एक शॉट लूंगा ताकि वो घड़ी का पता चले. और साहब जी ये भरा हुआ ट्रैफिक के लिए मैं क्या करता हूँ, आगे और 18 होटल है ना उसके ऊपर कैमरा लेके जाता हूँ तो पूरा भरा हुआ दिखाई देगा. हेच मला अभिप्रेत आहे ना. करेक्ट. म्हणजे मला गोष्ट तो माणूस काय करतो, तो गोष्टच सांगतोय. अहो तो बोलतोय आपल्याशी. आता मी नटराज हॉटेलच्या टेरेसवर उभा आहे आणि इथून सर्व लोकांना दाखवत आहे की स्वारगेटची ही बजबजलेली गर्दी. बोलला तो, त्यांनी गोष्ट सांगितली. त्याच्या माध्यमातून करेक्ट आहे. तर ही नाटक असो सिनेमा असो, हा एक हार आहे. हा सलग फुलाचा हार नाहीये, हा वेगवेगळ्या फुलांचा हार आहे. त्यामुळे इथला जो दिग्दर्शक असेल, इथला जो कलाकार असेल, त्या प्रत्येक फुलाचं एक वेगळं महत्व आहे आणि एक कडी आहे. ही कडी कडी गुंफण्याचं काम दिग्दर्शक करत असतो असं मला वाटतं, एक चांगला हार बनवण्यासाठी. या सगळ्या अभ्यासावर तुमचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती आणि आता त्याचं तुम्ही पुढे काय करताय हा, नाही, त्याबद्दल एक मी छोटीशी आता पडद्यामागची गोष्ट, मी काही लेखक नाही, पण मधल्या कोरोनाच्या काळामध्ये सगळं समस्त लोक आपापल्या घरामध्येच बसून होते. पण त्या काळात मी एक लक्षात घेतलं की हे सगळं जे आहे, इतकी डिपार्टमेंट्स आहेत, आज सुद्धा बऱ्याच लोकांना डिपार्टमेंट माहित नाही. त्याला वाटतं पैसे कमवायचे, ग्लॅमर करायचं, ऍक्टरच व्हायचं. पण इन्स्पाइट ऑफ ऍक्टर समजा 300चं युनिट असेल तर 299 डिपार्टमेंट्स तुम्हाला रोजगार देणारी आहेत ना. पण तिकडे जाण्याला कोणाला उत्साह नसतो, सगळ्यांनाच ऍक्टर पाहिजे. तर मग असं करता करता मग मी ते प्रत्येक डिपार्टमेंटची माहिती देणारं पुस्तक केलं. म्हणजे एखादा माणूस आहे, त्या डोक्यात सिनेमाचा विचार आला, तिथपासून काय काय होऊ शकतं. मग आधी सिनेमा म्हणजे काय हे समजून घे, सिनेमाचा इतिहास, मग एक्झॅक्टली इथं काय काय चालतं, लेखक, मग सिनेमासाठी कथा, पटकथा, संवाद, 3 विभाग, मग दिग्दर्शन, मग कॅमेरामन, स्पॉटबॉयचं सुद्धा महत्व काय आहे हे सुद्धा मी त्या पुस्तकात विशद केलं. आणि त्याचबरोबर मी बाकीची जी म्हणजे कॅमेरा आहे, साऊंड आहे, की सिनेमाच्या व्यतिरिक्त देखील या कलेचा उपयोग तुम्ही रोजगार म्हणून कसा कसा करू शकता असं मी त्यात हे दिलंय. त्यात परिशिष्टांमध्ये मी चार्ट सुद्धा दिलेत की पैसे जे तुम्ही खर्च करताय त्याचा एक्झॅक्टली कॅश फ्लो कसा असला पाहिजे. ऑब्व्हियसली हे माझ्या ह्याच्यातनं झालेलं नाहीये. मी प्रत्येक डिपार्टमेंटच्या तज्ज्ञ माणसाशी बोललो, प्रत्येक लेख त्या त्या तज्ज्ञ माणसाकडनं मी चेक करून घेतला आणि मग तो हे केलंय. त्याचं नाव मी पडद्यामागची गोष्ट असं नाव ठेवलंय, जे सध्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमामध्ये काय म्हणतात त्याला, साधन सामग्री म्हणून अस्तित्वात आहे, समाविष्ट केलेलं आहे. आणि मग आता परत मी जसं मी म्हटलं मित्रांना की 365 दिवस कुणीही दिग्दर्शक नसतो, निर्माता नसतो, नट नसतो. मधल्या काळात तुम्हाला कार्यरत राहणं गरजेचं आहे. म्हणून मी आता त्या पुस्तकाचं एक व्हिडिओ डॉक्युमेंटेशन करतो. म्हणजे पुस्तकात मी जे बोललोय
पण पुस्तकामध्ये मी कदाचित स्वयंभू प्रोडक्शनच्या तुमच्या मालकाला नाही दाखवणार, पण मी इथली प्रत्येक गोष्ट ज्या विषयाशी बोलतोय तो विषय बघणाऱ्याला कळायला पाहिजे की त्यात अगदी बारक्या वायरचं आणि तुझ्या त्या ह्याचं सुद्धा महत्व येणार. या सगळ्या गोष्टींचा मी त्याच्यामध्ये उहापोह केला. घेतलेलं ज्ञान कधीही वाया जात नाही. शाळेतलं घेतलेलं एक वेळ वाया जाऊ शकतं, पण अण्णाभाऊ साठे म्हणा, शिरवाडकर म्हणा, यांचं जे बालपणी ऐकलेले 2 ओळी आहेत या आयुष्यभर पुरतात. त्या कधी ना कधी आपल्याला वापरता येतात नव्हे, त्याचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, हे जेव्हा ते म्हणतात तेव्हा मला ते सौंदर्य कळलं पाहिजे. कारण मी सामान्य नाही, कलाकार म्हणून आपण असामान्य आहोत हे प्रत्येकाने समजलं पाहिजे. मग हे असामान्यत्व कशातनं येणार आहे तर तुम्हाला कला कळली पाहिजे. मी सामान्य असेल तर मी हाच विचार करणार आहे, काय म्हणतात राव गालीचे बेलीचे, बाद पावसाने चिखल माजलाय, ते गवत कसं याडवं तिडवं वाढलंय आणि गालीच्या म्हणतोय. पण मी कलाकार काय म्हणतोय, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. मी हे म्हणणार कारण मी सामान्य नाहीये. सामान्य तेच म्हणणार चिखल झालाय, गवत आहे, घसरण्याचे चान्सेस आहे, काय पण म्हणतात राव. ठीक आहे, मी वेडा आहे म्हणून कलेच्या क्षेत्रात आलो. शाळा असतो तो डॉक्टर झालो असतो, गेला बाजार MPSC ला गेलो असतो, नेत्यांना नमस्कार केला असता. मी वेडा आहे. सो आपल्या वेडेपणातच आनंद आहे. इतरांचं वेडेपण लोकांना दुःखदायक वाटत असतं, पण आपल्यासारख्या कलाकारांचं वेडेपणातनं जर 4 माणसं आपलं दुःख विसरत असतील तर असं वेडं व्हायला काय हरकत आहे. शेवटचा प्रश्न, आत्तापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट्स पैकी कुठला असा प्रोजेक्ट आहे की जो खूप मनात घर करून राहिलाय आणि ऑब्विसली एक प्रोजेक्ट मी करत होतो. मला वाटतं त्यावेळेस तुम्ही ऐकून असाल, अण्णाभाऊ साठेंची कादंबरी कधीतरी मी वाचली होती, जी मला नाटकाच्या बिटकाच्या वेळात पण नव्हतं, पण ती कादंबरी वाचल्यापासून हे काहीतरी वेगळं ते असं सुचत होतं. पुढे कालांतराने बरीच वर्ष गेली, अमकं गेलं तमकं गेलं, तोपर्यंत मला नाव देणारा एक मुन्नाबाई SSC हा सिनेमा आला होता. त्याची एक तशी गंमतच आहे, पण तो आला होता. मला अण्णाभाऊ साठेंची जी फकीरा कादंबरी वाचली होती, अचानकपणे त्याचा प्लॉट आला मला की हे करशील का म्हणून. तर त्याच्यावर खूप 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 मेहनत केली. म्हणजे अक्षरशः मी 1926 साली ही कादंबरी जिथं घडली 6 महिने मी चालत तो सगळा परिसर फिरलो होतो. मी आणि माझे सहकारी होते की एक्झॅक्टली यातली घटना हा होती, इस्लामपूरमधली नदी कुठली आहे, त्या नदीतल्या कुठल्या खडकावर कुठे बसायचं, इथपर्यंत जाऊन आम्ही तो सगळा अनुभव घेतला होता. माझ्या बरोबरचे जेवढे सगळे लोक होते अतिशय वेड्यासारखे झपाटून हा सिनेमा केला होता. आजच्या आघाडीचे जे सगळ्यात मेन बॉस आहेत प्रवीण तरडे हे त्या फकीराच्या रोलमध्ये होते. अतिशय चपखल रोलमध्ये होते. महाराष्ट्र म्हणजे तुमच्या मराठी सिनेमातले सगळे चपखल लोक त्याच्यामध्ये घेतले होते. अगदी अरुणदादा नलावडे होते, विनय आपटे होते, राहुल सोलापूरकर, गिरीश ओक, मोहन जोशी, रमेश भाटकर, विजय चव्हाण, हे सगळे त्या रोलशी आम्ही केले होते, स्टार म्हणून घेतले नव्हते. खूप छान सिनेमा झाला, जवळजवळ 60% सिनेमा झाला, पण तो सिनेमा ठप्प पडला. आज अशी परिस्थिती आहे की त्याचं कोणी मला पैसे दिले तरी मी तो करू शकत नाही, कारण सगळ्या गोष्टी बदलल्या, कालबाह्य झालेल्या आहेत. तर फकीराचं एक दुःख म्हणजे मला हे सगळ्यांसमोर आणायचं होतं. याचं कारण असं, आम्ही त्याचे रशेस बघितलेत. आम्ही नव्हतो, आमची त्याच्यानंतरची बॅच होती, पण आम्ही त्याचे रशेस बघितलेत. प्रचंड अभ्यास आणि प्रत्येक व्यक्तीची मेहनत एकेका फ्रेम मध्ये दिसते त्या फिल्मला. नशीब ती फिल्म कंप्लीट व्हायला हवी होती प्रत्येक डिपार्टमेंटची. आय एम टॉकिंग अबाउट व्यक्ती म्हणजे कलाकार नाही, प्रत्येक डिपार्टमेंटची आणि त्या डिपार्टमेंटला प्रत्येकाची मेहनत प्रत्येक फ्रेम मध्ये दिसते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं की तो सगळा मॅन्युअल सिनेमा होता. आज मला पैसे जरी मिळाले, आज मी AIचं ज्ञान मी सुद्धा आता शिकायला जातोय एका मोठ्या स्टुडिओमध्ये, की हे मला समजलं पाहिजे. मला AIचं स्टुडिओ टाकून पैसे नाही कमवायचे, पण AIला काय सांगायचंय हे करण्यासाठी मला AI समजून घ्या. त्याच्यासाठी मी पण आत्ता क्लासला जातो. आज मला तुम्ही
ह्या एआयच्या जमान्यामध्ये जरी मला दिलत ना तरी जो काही माझा अर्धवट राहिलेला प्रक्रिया आहे ना तसा मी आता व्हर्च्युअली नाही करू शकत. एआयच्याही मर्यादा आहेत. पुढे कुठला प्रोजेक्ट आता डोक्यात आहे की हा आता- करावा, ड्रीम प्रोजेक्ट आहे की हे नाही, करणं आहे? ड्रीम आत्ताच्या काळामध्ये कसं आहे की दोन गोष्टी आहेत. एक तर आपली गुराणव आपण झालो एका न चालणाऱ्या नाट्यसंस्थांमधनं किंवा न चालणाऱ्या व्यवसायामधनं. मग मराठीमध्ये ड्रीम्स तर भरपूर असतात ना सगळ्यांची, हो की नाही? तरी सुद्धा आत्ता मी एका प्रोजेक्टवर काम करतोय ज्याचे लेखक सुप्रसिद्ध प्रताप गंगावणे आहेत. आणि हा प्रोजेक्ट थोडासा वेगळ्या पद्धतीत करतोय की वॉटर पोल्युशन हा जो भाग आहे, प्रकार आहे, या वॉटर पोल्युशन हा माझा सब्जेक्ट आहे की केमिकल फॅक्टरीज विरुद्ध शेतकरी असा तो सब्जेक्ट आहे. तो कुठलाही उथळ वगैरे न करता वॉटर पोल्युशनच्या बाबतीत सगळा रिसर्च वगैरे झालेला आहे की अगदी इंग्लंड जर्मन पासूनचे सगळं हे झालेलं आहे. तो फक्त आता या चौकटीत बसवायचा आहे आणि लेखक चांगले असल्यामुळे मला तो वेळकापूरच्या याच्यामध्ये तो एक प्रोजेक्ट आहे. आणि एक नाटक जे तुला माहितीच आहे की अग्रेसिव्ह म्हणून जे नाटक केलं होतं, तर जुनी मुन्नाबाई SSCची सगळी टीम परत येते. अग्रेसिव्हला हा, आणि अग्रेसिव्ह चित्रपट आपण पुढच्या वर्षामध्ये करतोय. सगळी मुन्नाबाईची टीम म्हणजे सुनील नाईक असतील, निर्माता संतोष वाजे, पॅडी कांबळे, संगीतकार चिनार महेश, सुनील खरे कॅमेरामन, हे सगळे लोक एकत्र येऊन आम्ही तो अग्रेसिव्ह चा पार्ट, तो चित्रपट आम्ही तो एक करतोय. क्या बात आहे. पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला तुमच्याकडनं कायम असंच नवीन शिकत आम्ही राहिलो पाहिजे. शिकण्यापेक्षा मला तरी हा काहीतरीच बोलतोय बरं का. तुम्हाला नाही माहिती आहे हो. माझं रिलेशन याला माहिती आहे. याला घेतल्याशिवाय मी कुठला प्रोजेक्ट करतो का? निदान नाही नसेल याला वेळ तर मी याचा सल्ला घेतो. नाही, तेवढं एक म्हणजे सरांचं पण मानलं पाहिजे की विद्यार्थ्यांची कुवत किंवा विद्यार्थ्यांची लेवल ओळखण्याची, त्यांना एक संधी देण्याची आणि आपण जे करतोय त्यामध्ये त्यांना सामावून घेण्याची सरांची जी सवय आहे ती खूप सुंदर आहे. तीच सवय आम्हाला पण लागली आहे काही अंशी. आणि आज आता जे साधी काही गोष्ट घे घडतंय- ना अभि, की आता तू सुद्धा जे आलास ते एक अभिनयाच्या ओढीनेच आला होतास. बरोबर. पण कुठेतरी तुला कळलंच ना की अभिनय 365 दिवसाचा नाही, पण अलाइड तुझ्या मॅनेजमेंटच्या किंवा आता जे करतोयस हे जे कला घेतलेस ह्याचं काय वाईट झालं तुझं? नाहीच, वाईट झालंच नाही. तू सर्वाईव्ह. आणि सगळ्यात आनंद काय असतो की त्याच फील्डमध्ये आपण काम करतोय ना, एक्झॅक्टली. हा आनंद आहे. कधी ताटात असतं, कधी वाटीत वाटीत असतं, असतं. कधी दोन्ही मिळून आपल्याला खायचं असतं. सो बी ऍडजस्टिव्ह. कामात ऍडजस्टिव्ह राहू नका, कामात चोखच राहा, पण काम करण्यासाठी ऍडजस्टिव्ह राहायला काय हरकत. इगोज ठेवू नका. दिस इज अ कॉन्ट्रीब्युटेड आर्ट आहे डायरेक्टर म्हणून. आणि आपलं युनिट हाताच्या 5 बोटांसारखं असतं. प्रत्येक बोटाला वेगळी 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 ट्रीटमेंट द्यायची असते. साधं खाताना पण बघ ना, तू लोणचं चाटायचं असेल तर एकच बोटाचा उपयोग होतो. अमुक करायचं असेल तर 2 बोटाचं लागतात. लाडू खावर म्हणजे लाडू सारख्या गोष्टीचा आस्वाद घ्यायचा असेल तर हाताची 5 बोटं वापरावी लागतात. तसं सिनेमा आपला लाडू सारखा आहे. तर या 5 लोकांना घेऊन आपल्याला तो करता आला पाहिजे. आणि यू शुड हॅव टू मेक अ कमांड 5 लोकांवर ठेवली पाहिजे. थँक्यू सो मच सर. स्वयंभू स्टुडिओज तर्फे खूप खूप आभार. मला खूपच फॉर्मली बोलल्यासारखं होत आहे कारण मी खूप खूप आभारी आहे स्वयंभू प्रोडक्शनचा, अभिचा, की मला इथे बोलून संधी देण्यात आली. आणि हो, सगळ्यात मोठं म्हणजे मी आय एम व्हेरी मच थँकफुल टू स्वयंभू प्रोडक्शन. परखड बोलायची यांनी मला संधी दिली. आय एम व्हेरी मच थँकफुल. थँक्यू अभि. थँक्यू सर. थँक्यू सो मच.